नमस्कार, मी ऋषिका बोरा. नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर सध्या मी इथे आहे लातूर फाटा विष्णुपुरी रोड डिफेन्स कॉलनी येथे. तर इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊया. काल 4 वाजता आहे का नाही पावसाचा जोराने माझ्या घराचे जे होते का नाही तिथे भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी या नगरपालिकेच्या जे कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं होतं मी की बा हे असं लावू नका. तर ते म्हणे नाही म्हणे आमचं हे रोजचंच काम आहे म्हणून त्याने लाकूड खुपसिलं. ते लाकूड खुपसिल्यामुळे त्या स्पीडने भरपूर काही नुकसान झालेलं आहे. नंतर मग हे लाकूड लावलं होतं त्यांनी मग हे लाकडाचे स्पीड उडून गेल्यानंतर सगळ्या पत्रावर आणि त्याच्यामध्ये त्यांना पोत्यामध्ये बारीक बारीक दगड घातले होते. त्या दगड पत्रावर जाऊन पडले. तिथं एक लेकरू होतं बारकं. तर माझी पत्नी आणि माझे बारके लेकरं ते पळत सुटले आणि त्या लेकराला घेऊन दूर जागे असतो पूर्ण घरामध्ये पाणी भरलं. आणि नंतर मग तिकडे गेल्यानं सुद्धा हे बंद करायला तयार नाही. सगळेजण कॉल केले जिकडं शारदा कन्स्ट्रक्शनवाले काही लोक पळत आले आणि इथं डोजर लावलं तेव्हा कुठे 1 तासानंतर पाणी कमी झालेलं आहे. आतापर्यंत सुद्धा मग नगरपालिकेचे लोक येऊन बघायला तयार नाही त्या गोष्टीला. तिथं कॉल केल्यावर सुद्धा कोणी यायला तयार नाही तिथून अजून पाहायला. तिथं कुंभाराचा जितका माल होता ना कच्चा ते सगळा भिजला आहे. जे आमचं कुंभाराचं चाक असते तेही पाण्यामध्ये बुडून गेल्यामुळे तेही खराब झालेलं आहे. आणि 2 मोबाईल होते. सर्व जे नुकसान झालेलं आहे. आता आपण कंप्लेंट करावं तर कोणावर करावं? सगळे जास्त रिपोर्ट दाखवत आहेत. नुकसान झालेलं आहे ना खूप. आता आम्ही 4 महिने पूर्ण बसून खातो. ते एका भट्टीचा माल होता. एक भट्टी पूर्ण खराब झालेली आहे. आता एक भट्टी ते पूर्ण झाकल्या होत्या. ताबडतोब आम्ही मेन कापड टाकल्या होत्या म्हणून ते लवकरच हे झालं. अर्धा नुकसानच झालं त्या ह्याच्या भट्टीतलं. पण छोटे छोटे वारले लग्नाला वगैरे हे लागतात ते पूर्ण तयारीची आमची एक भट्टीचा माल नुकसान झालेला आहे. पूर्ण घरामध्ये पाणी भरपूर नुकसान झाले. छोटं लेकरू मेन म्हणजे छोटं लेकरू झोपलं होतं. झोका होता त्याच्यावर असं पाणी टाकल्यामुळं ते घाबरून गेले. एकदम घाबरल्यामुळं लेकरू घाबरल्यामुळं आम्हाला एवढं हे झालं ना काहीच समजलं नाही. पटकन कोणी हे पण करत नव्हतं. पुन्हा ते डोजरवाले भाऊ येऊन थोडं रोखवले म्हणून ते थोडं हे झालं. तेच जर टायमाला रात्री झालं असलं तर आमची काय हालत होत होती. हे लवकरात लवकर हे पूर्ण एवढं काम चांगलं करून घ्यावं आमची हेच विनंती आहे. आम्ही यांच्या शेजारी राहतो. तर हे पाईपलाईन फुटल्यामुळे ती पाण्याचं एवढं प्रेशर होतं की ह्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी जाऊन त्यांचं बरंच खूप नुकसान झालेलं आहे. तर त्याची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी हेच माझं म्हणणं आहे. ह्या पाईपलाईन फुटल्यामुळे आमचं घर कच्चं होतं. जर पडलं असतं तर आम्ही रस्त्यावर आलो असतो. कोणी जबाबदार तर कोणीच नसतं. माझा लहान भाऊ खूप घाबरला होता आणि त्याला जर काही झालं असलं तर आम्ही तर काहीच नसतो. मी शिवाचार्य बोलतोय. डिफेन्स कॉलनीमध्ये रहिवासी असून मागील याच्यापासून डिनेचं काम चालू आहे. परंतु काम बरोबर नसल्यामुळं मध्ये खूप येते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे पाणी पाईपलाईन फुटल्यामुळं पूर्ण पाणी घरामध्ये घुसून घराचे खूप नुकसान होत आहे. तरी इथं खूप तक्रार करून कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत. त्याकरता पुन्हा आमची विनंती राहील की त्वरित लक्ष देऊन ताबडतोब दुरुस्ती करावं जेणेकरून इकडे होणारी हानी आमची थांबणार नाही. घरामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. आमच्या घरी छोटे मुलं वगैरे असून म्हातारी माणसं आहेत. त्या अतोनात आमचं नुकसान होत आहे. तरी ताबडतोब लक्ष देऊन हे दुरुस्ती करावं ही माझी विनंती राहील. ते तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंटचं इथे काम चालू होतं. नगरपालिकाचं काम असताना हे जे पाईपलाईन दिसत आहे त्याच्यात जो छिद्र झालेला आहे त्याच्यातून पाणी वाहत होतं. त्यांनी फक्त त्याच्यामध्ये लाकूड आणि दगड टाकले होते आणि ते यांनी सांगितल्याच्या नंतर पण यांचं कोणी ऐकायला तयार नाही. तसेच ते लाकूड आणि दगड टाकल्यामुळे ते जास्त ओव्हरफ्लो झालं पाणी आणि ते डायरेक्ट त्यांच्या घरी आलं आणि ते जे दगड होते त्यांच्या पत्रावर पडलेले ते दिसत आहेत आपल्याला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 1.5 महिन्याचं लेकरू आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचे 2 बाळ बाजेवर झोपलेले होते. एवढ्या पाण्याचा फ्लो झाल्याच्या नंतर ते अचानक घाबरून भिवून गेले. तर यांचं असं सांगणं आहे जर काही नुकसान झालं असतं बाळाला जर झालं असतं काही तर याची जबाबदारी कोण घेणार? कॅमेरा पर्सन ममता सोबत मी ऋषिका बोरा. नमस्ते नांदेड.